तर इथं पहा मंडळी, माझी तयारी चालू आहे साबुदाणा खिचडी बनवण्याची. तर साबुदाणा खिचडी आज संकष्ट असल्यामुळं माझ्यासाठी होईल आणि मुलांना पण आवडते म्हणून मुलांना पण डब्याला द्यायचे होते शाळेला. तर इथं मी शेंगदाणे भाजते बघा, एकदम तडतडोडेपर्यंत शेंगदाणे छान भाजायचे. शेंगदाणे पण छान खरपूस भाजले की मग खिचडीला पण आपल्या छान चव येते पहा. तर इथं मी रात्रीच साबुदाणा भिजवून घेतला होता. तर इथं बघा मी बटाटे घेतले, पहिल्यांदा तेलामध्ये टाकून घेतलेत बटाटे. त्यामध्येच बटाट्याच्या चवीपुरतंच मीठ घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून वाफवून घ्यायचं. असे वाफवले का नाही मग छान बटाटे शिजतात, सॉफ्ट होतात. एक वाफ काढायची त्याची बघा अशी. आणि इकडं बघा मी साबुदाणा घेतलेला आहे, साबुदाणामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. असं केल्याने बघा साबुदाणा एकदम मोकळा होतो, चिकट होत नाही. त्याच्यामध्येच साबुदाण्यामध्येच शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा. आणि हा शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक केलेला आहे बघा मी. आणि हे बघा बटाटे शिजलेले आहेत व मी चेक करते तर वाफून निघलेत बटाटे. आणि मी मिरची पहिल्यांदा टाकली नव्हती कारण ठसका उडतो आणि करपली बी जाते आणि त्यामुळे नव्हती टाकली. मी बटाटे शिजल्यानंतरच मिरची घातली बघा. 2-4 मिरच्या बारीक कापून घातल्या होत्या, त्यामध्येच साबुदाणा घातलेला आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा. आणि जास्त मोठाही गॅस करायचा नाही, जास्त कमी गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा. आणि चवीपुरतं साबुदाण्याच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आता आपल्याला. आणि ह्याची पण एक वाफ काढून घ्यायची मिक्स करून. कमी याच्यावर वाफ काढली की नाही मग साबुदाणा आतपर्यंत शिजला जातो आणि एकदम मऊ होतो बघा आपला साबुदाणा. तर हे मी मिक्स करून घेतलंय बघा मीठ घालून. आणि त्याची एक वाफ काढायची, एकदम कमी गॅसवर वाफ काढायची बघा. झाकण ठेवल्याने एकदम कमी गॅस करायचा आणि 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आणि हे बघा वाफ काढल्यावर एकदम ट्रान्सपरंट झाला लगेच. त्यामध्येच मी शेंगदाण्याचा जरा मोठा मोठा कूट टाकलेला आहे बघा, तो दाताखाली आला की मग छान लागतो. अगोदर मिक्स केलेला एकदम फाईन बारीक केलेला होता आणि हा जरा मोठा मोठा टाकलाय बघा. एकदम सॉफ्ट झालेला आहे आपला साबुदाणा आणि ट्रान्सपरंट झाला. कलरवरनच कळते की आपला साबुदाणा तयार आहे बघा. एकदम मोकळा मोकळा झालाय बघा, तुम्हाला टाकून पण दाखवलाय मी. आणि ट्रान्सपरंट झाला की समजायचं आपला साबुदाणा तयार आहे. तर इकडं यांच्या मित्रांची फरमाईश होती की त्यांना आप्पे खायचे होते, तर त्यांच्यासाठी मी आप्पे पण बनवले होते बघा नाश्त्याला, त्यांना द्यायचे होते. तर सर्वजण गेल्यानंतर आता माझी बघा आरामात आवरून पूजा वगैरे चालू होती संकष्टी असल्यामुळं. तर इथं मी गणपतीचा अभिषेक, माझ्याकडे मुकोटाच आहे त्याचा, मी अभिषेक करून घेतले पंचामृताने आणि पाणीने हे करून घेतलं, मी अभिषेक घालून घेतला. आणि त्याला नंतर बघा पुसून घेतले व्यवस्थित. आणि मला काय पूजापाठ एवढं जमत नाही बघा, मला येईल तसंच मी माझ्या पद्धतीने करते आपलं साधं भोळं. तर इथं दिवा अगोदर लावायचा होता की नंतर मला माहिती नव्हतं, मी बघा अभिषेक केल्यानंतर दिवा लावला होता. तर इथं बघा मी तांदूळ ठेवले, तांदळावरती मग मी आता नाणं ठेवलं आणि त्याच्यावरती सुपारीचं गणपती म्हणून स्थान असतं ते मी त्याच्यावर ठेवून देणार आहे. तर त्याला तिलक करून घेतलेलं आहे बघा मी सुपारीला. अष्टगंधाचं तिलक करून घेतलं, गुलाल होतं त्याचंही केलं. आणि इथं बघा गणपतीचा मुकोट आहे ना, तो ठेवून घेतला मी, त्याच्यावर खाली पण तांदूळ ठेवले. आणि त्यालाच मी आता वस्त्रमाळ करून बसवणार आहे बघा. वस्त्रमाळ करून घातलेले त्याला, गळ्यात दागिने वगैरे काय नव्हते माझ्याकडे म्हणून ही वस्त्रमाळ घातलेली आहे. आणि प्रसाद म्हणून मी खोबरं आणि गूळ ठेवलेले आहे बघा. आणि फ्रूट बघा, फ्रूटमध्ये माझ्याकडे चिक्कू होते, चिक्कू आले होते बाजारात, तर चिक्कू ठेवलेत मी फ्रूटमध्ये. आणि इकडं जेल ठेवलेलं आहे तांब्यामध्ये मी इकडं. तर इकडं मी अगरबत्ती लावून घेते. तर मला आज मंदिरात गेल्यानंतर कळलं होतं पंडितजी करून की अगरबत्ती नाही लावायची, धूप लावायचं, धूप लावलेलं चांगलं असतं असं त्यांचं म्हणणं होतं. मी तर पहिल्यांदाच ऐकलं होतं, बघू आता माझ्याकडून होतंय का धूप वगैरे हे करायचं. तर अगरबत्तीच आणलेल्या होत्या, तर घरात अगरबत्ती लावून घेतली मी, तिलकी लावून घेतलं बघा. आता इथं माझी पूजा आवरून झाली, घरातली पूजा आवरून झाल्यानंतर म्हटलं चला आता मंदिरातून जाऊन यावं, मंदिर इथं जवळच आहे. आणि हे बघा माझी साधी भोळी पूजा आपली सिंपल पद्धतीनं मांडून घेतलेली आहे मी. नमस्कार मंडळी, आज आहे संकष्टी, तर चला बघा मी चालली मंदिरात. आता इथं जवळच मंदिर आहे, त्या मंदिरात चालली आहे. तुम्ही पाहिलंच असेल हे मंदिर, पहा हा पहा, बर्फ वितळाय तर कशी किचकिच झाली, सगळीकडे चिखल चिखलच झालाय, चालतं पण इतकं. हे बघा कसं झालंय किचकिच, बर्फ वितळून सगळं. सांभाळून चालायला लागतं, स्लिप होण्याची शक्यता आहे. असा रोड झाला पूर्ण किचकिच किचकिच. त्याचं काम चालू असल्यामुळे असं काम चालूच आहे बघा याचं इकडं असं. हे पहा मंडळी, पोचले मंदिरात मी.
आपले पप्पा बी आहेत बघा इथं विराजमान. हे पहा इथं पंडितींचं सफाई करण्याचं काम चालू आहे बघा. पुसून घेत आहेत फरशी खालची. सेवा करतायत बघा, किती छान मनोभाव आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा आज आहे संकष्टी, तर तुम्हा सर्वांना संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संकष्टी चतुर्थी हा बघा गणपतीचा खास दिवस आहे. तर ह्या दिवशी बघा पूजा केली जाते. अशी श्रद्धा आहे की ह्या दिवशी उपवास केल्यानं संकट आणि अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे पहिल्यापासून. तर संकष्टी ही पौर्णिमेच्या नंतर चौथ्या दिवशी येते पहा. आणि बघा एकदा चंद्राने काय केलं होतं, चंद्र हसला होता गणपतीवरती, तर गणपतीने त्याला शाप दिला होता. तर मग नंतर चंद्राने माफी मागितली होती गणपतीची, मग त्यामुळे शाप कमी झाला होता. तेव्हापासून लोक या संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास करतात आणि कथा ऐकतात. पहा मंडळी, आज असं वातावरण आहे इकडं बाहेर. ऊन वगैरे होतं सकाळी, पण आता नाही. ही पाटी कशी दिसते. तर मंडळी दर्शन घेतलंय, पण साडीमध्ये आली होती, इतकी थंडी लागते ना आता. तसेच घरची पूजा केली आणि तसेच साडीमध्ये आले, खूप थंडी लागते आता. चला आता घरी जाते, थंडी खूप आहे व्यवस्थित. पहिल्यांदा थंडी हाता पायाच्या बोटांनाच लागते बघा. हाताची आणि पायाची बोट लगेच दुखायला लागते. तर इथं बघा मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेले. तर इथं मी पालकच्या वड्या केल्यात बघा, बेसन घालून चिरून वड्या केल्या. त्या वापरून मी याचीच भाजी करणार होती, तर चेक केलं तर बघा शिजली तयार होत्या. तर इकडं मी प्रसाद म्हणून शिरा बनवत होते बघा. गणपतीचा संध्याकाळचा उपवास सोडण्यासाठी प्रसादाचं मध्ये मी शिरा बनवणार होते. तर इकडे बघा मी शिजल्यानंतर आधी रवा शिजवून घेतला, मग त्यामध्ये साखर घालून घेतली आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून बघा प्रसादाचा शिरा पण तयार आहे. आणि इकडं त्या ज्या वड्या वापरल्या होत्या त्या वड्यांचीच मी परत भाजी केलेली आहे. अर्ध्या वड्या बघा अशा तव्यावरती परतायला ठेवल्या होत्या. तोपर्यंत मी इकडं पूजेची तयारी करत होते, तोपर्यंत बघा करपल्या सुद्धा ह्या थोड्याशा. असं बघा कामाची गडबड होते. तर इकडं मी पूजाची तयारी करते बघा. सोरा बसली बघा माझ्यासमोरच बघा, किती कुतूहलानं बघत ते सगळी एक ना एक गोष्ट एकदम कान आणि डोळे ठेवून व्यवस्थित बघते बघा, कशी पाहते. तर इथं मी नैवेद्याचं ताटही तयार केले आणि प्रसादामध्ये शिरा बनवला होता बघा. तर इथं मी बघा वड्यांची भाजी, मटकीची डाळ आणि प्रसादामध्ये शिरा, भात, चपाती असं प्रसाद नैवेद्याचं ताट तयार केलं होतं मी साध्या पद्धतीनं. हे पहा, वड्या आहेत, भात आहे, शिरा आहे, वड्यांचीच भाजी आणि वेगळा प्रसाद इकडे ठेवला होता गणपतीसाठी पण. दर्शन व प्रेमाना कामना पूर्ती जय देव. तर इथं पहा आरती करून झाली माझी, स्वराने मी घेतली आणि स्वरा बघा कशी दादाला देते. तर बघा मला आज संकष्टी त्या दिवशी शिवलिंगाचं दर्शन झाले. काय भाग्य आहे माझं कोणास ठाऊक, मी तर स्वतःला नशिबवानच समजते बघा. शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे मला बघा. आणि इकडं बघा हे मी मूर्ती आता महाशिवरात्रीनंतर बसणार आहे, पण जे सांगत होते त्याला 3 दिवस लागतात स्थापित व्हायला. आणि तिकडं सीतारामची पण मूर्ती आली, छान सुंदर मूर्ती आहे असं सांगत होते. आणि इकडं नंदकिशोरजी पण आणलेले आहेत म्हणून दाखवत होते. हे पूर्ण मूर्त्या वगैरे सर्व खालून मागवलेलं आहे, राजस्थानवरून आलेलं आहे असं मूर्ती वगैरे सांगत होते पंडितजी. आणि खूप सुंदर आहेत मूर्त्या सांगत होते. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल बघा स्थापित झाल्यानंतर कशा मूर्त्या दिसतात ते. तर बघा संध्याकाळी बाहेर आले होते, चंद्र उगवल्यानंतर उपवास सोडायचा होता म्हणून चंद्राचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले होते, पण चंद्राचं काही दर्शन झालं नाही मला. तर मग मी तसंच जेवून उपवास सोडला. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ